80 आणि 90च्या दशकात आपल्या सौंदर्याने, दमदार अभिनयाने आणि अप्रतिम नृत्य कौशल्याने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी शेषाद्री. दामिनी, घायल, हिरो आणि घातक सारख्या सुपरहिट चित्रपटांमधून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पण करिअरच्या सर्वोच्च टप्प्यावर असतानाच तिने अचानक चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. लग्न, शिक्षण, करिअर आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल साधताना मीनाक्षीने घेतलेला एक निर्णय आजही अनेकांना माहिती नाही. स्वतःच्या यशस्वी फिल्मी करिअरपेक्षा तिने पतीच्या स्वप्नांना आणि आयुष्याला अधिक महत्त्व दिलं आणि यासाठी तिने ग्लॅमरची दुनिया कायमची सोडली. चला जाणून घेऊया मीनाक्षी शेषाद्रीच्या आयुष्यातील हा भावनिक आणि प्रेरणादायी प्रवास. मीनाक्षी शेषाद्रीने 1995 मध्ये हरीश मैसूरशी विवाह केला. तेव्हा ती करिअरच्या शेवटच्या टप्प्यात होती. ती जीव घेण्याचे शूटिंग पूर्ण करण्यात व्यस्त होती. मीनाक्षी शेषाद्री त्यावेळी आणखी एक सिनेमाचे शूटिंग करत होती, जो सायनिंग करताना तिचं नाव होतं मला डेस्टिनेशन मिळालं. नंतर त्या चित्रपटाला 2 प्रकारे नाव देण्यात आले. मीनाक्षी शेषाद्री यांच्याविषयीचे सर्व व्हिडिओ आणि लेख इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मीनाक्षी शेषाद्रीचे काही चाहते आजही उपस्थित आहेत. पण फार कमी लोकांना हे माहीत असेल की मीनाक्षी शेषाद्री ज्यावेळी लग्न केले त्यावेळी ती एन्शियंट इंडियन कल्चरवर पोस्ट ग्रॅज्युएशन देखील करत होती. लग्नात त्यांची पण परीक्षा सुरू होती. मीनाक्षी शेषाद्री विषयी आणखी एक गोष्ट आहे जी खूप कमी लोकांना माहीत आहे. मीनाक्षी शेषाद्री अभिनेत्री असल्याने आणि लग्नाच्या वेळी तिचे करिअरही चांगले जात असल्याने लग्नानंतर करिअर संपेल याची तिला खंत होती. आणखी काही वर्ष सिनेमात काम करण्याची तिला इच्छा होती. तर लग्नानंतर मीनाक्षी शेषाद्रीने पती हरीश मैसूर यांना अमेरिकेतून भारतात येण्यासाठी पटवून दिले होते. भारतातच नोकरी करा. मीनाक्षीने पतीला सांगितले होते की तिचे फिल्मी करिअर खूप चांगले आहे आणि ती क्लासिकल डान्समध्ये देखील चांगली आहे, पण अमेरिकेत त्यांना या गोष्टी चालणार नाहीत. मीनाक्षी शेषाद्रींच्या मनात ठेवून पती हरीश मैसूरने अमेरिकेत नोकरी सोडली. ते भारतात येऊन एमएनसीमध्ये काम करायला लागले. हरीश मैसूर यांनी 1 वर्ष भारतात काम केले होते. पण लवकरच मीनाक्षी शेषाद्री यांना लक्षात आले की पतीला आपल्या क्षमतेनुसार भारतात नोकरी मिळत नाही. तो एक गुंतवणूक बँकर आहे. यांना खरी संधी अमेरिकेतच आहेत. मीनाक्षी शेषाद्री यांनी यावर खूप विचार केला आणि अखेर त्यांनी निर्णय घेतला की ती चित्रपटसृष्टीला निरोप देणार आहे, म्हणजे तिच्या नवऱ्याला अमेरिकेत त्याच्या पातळीवर नोकरी मिळू शकेल. मीनाक्षीची सर्व मालमत्ता विकून पतीसोबत अमेरिकेत स्थलांतरित झाली आहे. अभिनेत्रीने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकून घेऊन माधुरी आणि श्रीदेवी यांना टक्कर द्यायला सुरुवात केलेली. सुपरस्टार एकतर्फी प्रेमाने करिअरची लावली वाट. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींची ये-जा चालू असते, ज्या आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेत असतात. बरेचदा या अभिनेत्री अभिनेत्यांवर सुद्धा भारी पडतात. करिअर उत्तम चालू असतं, पण नंतर संसाराच्या गाड्यात अडकल्यावर मात्र त्यांना मागे जावं लागतं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने गॉडफादर शिवाय बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवली. ही अभिनेत्री म्हणजे जिने 80 आणि 90च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मीनाक्षी शेषाद्री. या अभिनेत्रीने 1983 मध्ये मनोज कुमार निर्मित पेंटर बाबू या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मीनाक्षी शेषाद्रीने पेंटर बाबू या चित्रपटातून पदार्पण केले. तिच्या दुसऱ्या चित्रपटाने तर खळबळ उडाली होती. जॅकी श्रॉफ यांच्यासोबत तिने हिरो 1983 हा दुसरा चित्रपट केला, ज्याने तिला स्टार बनवले. त्यानंतर तिने अनेक बॉलिवूड सुपरस्टार्ससोबत काम केले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत मीनाक्षी शेषाद्रीने ऋषी कपूरपासून ते अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, रजनीकांत, आमिर खान, सनी देओल आणि गोविंदा यांसारख्या सुपरहिट कलाकारांसोबत काम केले. या काळात ती दिग्दर्शकांमध्ये आवळती बनली होती. पण एकतर्फी प्रेमसंबंध आणि दिग्दर्शकासोबतच्या मतभेदामुळे तिची कारकीर्द बर्बाद झाली. एकतर्फी प्रेमामुळे तिच्या कारकिर्दीचे नुकसान झाले. 1990 मध्ये मीनाक्षी शेषाद्रीने सनी देओल आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यासोबत घायल आणि दामिनीमध्ये काम केले. हे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. दामिनीच्या शूटिंग दरम्यान राजकुमार संतोषी यांनी मीनाक्षींसमोर आपल्या भावना व्यक्त करत तिला प्रपोज केले, परंतु अभिनेत्रीने हा प्रस्ताव नाकारला. मिळालेल्या माहितीनुसार राजकुमार संतोषी यांनी मीनाक्षी शेषाद्रीला मनवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला, पण यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
चित्रपट निर्मात्याने दामिनीमध्ये तिची जागा दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न केला, पण सिने वर्कर्स असोसिएशनच्या हस्तक्षेपानंतर ते तसे करू शकले नाहीत. नंतर त्यांनी घायलमध्ये एकत्र काम केले, ज्यासाठी मीनाक्षीला आधीच साईन केले गेले होते. 1995 मध्ये मीनाक्षी शेषाद्रीने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे तिचे चाहते निराश झाले. तिने न्यूयॉर्कमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर हरीश म्हैसूरशी लग्न केले आणि नंतर टेक्सासमधील प्लॅनो येथे राहायला गेली. मीनाक्षी आणि हरीश यांना 2 मुले आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. मीनाक्षी मुंबईला ये-जा करत असते. अलीकडेच तिने बॉलिवूडमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. मीनाक्षी शेषाद्रीने घेतलेला हा निर्णय फक्त एका अभिनेत्रीचा करिअर ब्रेक नव्हता, तर तो प्रेम, समजूतदारपणा आणि नात्यांप्रती असलेल्या समर्पणाचं सुंदर उदाहरण होतं. ज्या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने आणि नृत्याने संपूर्ण देशाला वेड लावलं, तिने आयुष्याच्या एका टप्प्यावर कुटुंबाला आणि पतीच्या भविष्याला प्राधान्य देत ग्लॅमरची दुनिया मागे सोडली. आज ही मीनाक्षी शेषाद्री यांचं नाव घेतलं की त्यांच्या दमदार भूमिका, निरागस सौंदर्य आणि अप्रतिम नृत्य आठवतं. पण त्यांच्या आयुष्यातील हा त्याग आणि समजूतदारपणाचा निर्णय त्यांना आणखी खास बनवतो. तुम्हाला मीनाक्षी शेषाद्रीचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा.